चला आज अशा सवयींबद्दल बोलूया ज्या खरंच टिकतात. छोट्या छोट्या सातत्यपूर्ण कृतींमधून मोठे बदल कसे घडतात यामागचं विज्ञान आपण समजून घेणार आहोत. आपल्यापैकी अनेकांना चांगल्या सवयी लावणं खूप अवघड वाटतं नाही का? पण गंमत म्हणजे यात कधीकधी आपलाच मेंदू आपल्या विरोधात काम करतो, विशेषतः सकाळी उठल्यावर. सकाळी उठल्यावर जी एक सुस्ती आणि मरगळ जाणवते ना, त्याला एक शास्त्रीय नाव आहे स्लीप इनर्शिया. ही अशी एक स्थिती आहे जिथे आपलं शरीर जागं झालेलं असतं पण आपला मेंदू अजूनही थोडा झोपेतच असतो. आणि म्हणूनच उठल्या उठल्या आपली काम करण्याची क्षमता थोडी कमी झालेली असते. आणि हे किती खरं आहे हे संशोधनातूनही सिद्ध झालंय. असं दिसून आलंय की गाढ झोपेतून उठल्यावर पहिल्या 3 मिनिटात आपली निर्णय घेण्याची क्षमता जवळजवळ निम्मी म्हणजे फक्त 51% खाली येऊ शकते. तर हा काही आपल्या इच्छाशक्तीचा अभाव नाहीये, हा खरं तर डिसिजन फटीग म्हणजे निर्णय घेण्याच्या थकव्याविरुद्धचा संघर्ष आहे. विचार करा, आपल्या मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा भाग एका बॅटरीसारखा आहे. आपण जितके जास्त निर्णय घेतो तितकी ही बॅटरी उतरत जाते. मग आता प्रश्न असा आहे की जर इच्छाशक्ती हे उत्तर नसेल तर मग काय आहे? उत्तर आहे दृष्टिकोनातील एका मोठ्या बदलामध्ये, छोट्या पण सातत्यपूर्ण प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्यात. कसं ते पाहूया. डॅरन हार्डी त्यांच्या द कंपाऊंड इफेक्ट या पुस्तकात म्हणतात, छोटे निर्णय, अधिक सातत्य आणि थोडा वेळ यातूनच मोठे परिणाम मिळतात. हे अगदी खरंय. रोज थोडे थोडे केलेले प्रयत्न कालांतराने प्रचंड मोठे बदल घडवून आणतात. जेम्स क्लिअर, ॲटॉमिक हॅबिट्सचे लेखक, हे एका साध्या गणिताने समजावून सांगतात. जर आपण दररोज फक्त 1% सुधारणा केली तर वर्षाच्या अखेरीस आपण तब्बल 37 पटीने अधिक चांगले बनू शकतो. विचार करा, फक्त 1%. आता या 1%च्या शक्तीचा वापर करायचा कसा? ॲटॉमिक हॅबिट्समध्ये यासाठी एक खूप सोपी पण प्रभावी चौकट दिली आहे. तिला वर्तणुकीच्या बदलाचे 4 नियम असं म्हटलं जातं. हे 4 नियम म्हणजे कोणतीही चांगली सवय लावण्यासाठी एक स्पष्ट रोडमॅपच आहे. चला आता हे नियम एक एक करून समजून घेऊया. पहिला नियम आहे ते स्पष्ट करा. यासाठी इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन नावाचं एक सोपं तंत्र वापरता येतं. म्हणजे काय, कधी आणि कुठे करायचं हे आधीच ठरवून टाकायचं. उदाहरणार्थ, मी रोज संध्याकाळी 6 वाजता जवळच्या पार्कमध्ये फिरायला जाईन. हे अगदी स्पष्ट आहे. दुसरा नियम आहे ते आकर्षक बनवा. यासाठी आपण आपल्याला आवडणारी गोष्ट आपल्या सवयीसोबत जोडू शकतो. म्हणजे कसं? तर व्यायाम करताना आवडतं संगीत ऐकणं. हे काम झाल्यावर स्वतःला बक्षीस देण्यापेक्षा जास्त प्रभावी ठरतं. तिसरा नियम आहे ते सोपे करा. इथे 2 मिनिटांचा नियम खूप कामी येतो. म्हणजे नवीन सवय इतक्या लहान कृतीने सुरू करायची की ती न करणं जवळजवळ अशक्यच होईल. मी रोज एक पुस्तक वाचेन असं ठरवण्याऐवजी मी रोज फक्त 1 पान वाचेन असं ठरवा. सुरुवात करणं सोपं होतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हीच चौकट आपण उलटी वापरून वाईट सवयींपासून सुटका मिळवू शकतो. म्हणजे ती सवय अदृश्य करा, अनाकर्षक बनवा, अवघड करा आणि असमाधानकारक बनवा. ठीक आहे, तर ही चौकट आता आपल्याला समजली. पण ती प्रत्यक्ष आयुष्यात कशी वापरायची? चला तर मग 2 महत्त्वाच्या कीस्टोन सवयी पाहूया. झोप आणि एकाग्रतेने काम करणे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची कीस्टोन सवय म्हणजे झोप. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, झोप ही काही चैनीची गोष्ट नाहीये. आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी आणि भावनिक संतुलनासाठी ती एक जैविक गरज आहे. एका अभ्यासात तर असं दिसून आलंय की फक्त अपुऱ्या झोपेमुळे कामावरच्या आपल्या कार्यक्षमतेत तब्बल 15% घट होऊ शकते. विचार करा, फक्त चांगली झोप घेऊन आपण कितीतरी जास्त प्रभावीपणे काम करू शकतो. दुसरी कीस्टोन सवय आहे डीप वर्क. म्हणजे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्णपणे लक्ष केंद्रित करून एखादं अवघड काम करण्याची क्षमता. आजच्या जगात जिथे सतत काही ना काही आपलं लक्ष विचलित करत असतं, तिथे हे कौशल्य खूप दुर्मिळ आणि म्हणूनच खूप मौल्यवान बनलं आहे. जेव्हा आपण हे नियम अशा कीस्टोन सवयींवर लागू करतो तेव्हा एक खूप महत्त्वाचं तत्त्व समोर येतं. हे तत्त्व आपल्याला सांगतं की दीर्घकाळ टिकणारे बदल नेमके कसे घडतात. ॲटॉमिक हॅबिट्समधला एक खूप प्रभावी विचार आहे, विजेते आणि पराभूत दोघांची ध्येय समान असतात. मग तरीही त्यांच्या परिणामांमध्ये एवढा फरक का असतो? फरक असतो तो त्यांच्या प्रणालीमध्ये, म्हणजे त्यांच्या सिस्टममध्ये. प्रणाली म्हणजे त्या रोजच्या सवयी ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जातात. ध्येय हे अंतिम ठिकाण आहे, पण प्रणाली ही तिथपर्यंत पोचण्याची प्रक्रिया आहे. आणि प्रक्रिया जास्त महत्त्वाची आहे.
आणि शेवटची बदलाचा सर्वात खोल स्तर म्हणजे आपली ओळख बदलणे. आपलं ध्येय फक्त मॅरेथॉन धावणं हे नसलं पाहिजे, तर एक धावपट्टू बनणं हे असलं पाहिजे. जेव्हा आपण स्वतःला एक धावपट्टू मानतो तेव्हा धावणं ही एक सवय बनते, ओझं नाही. आणि हे आपल्याला एका अंतिम विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आणून सोडतं. असा कोणता 1% बदल आहे जो आपण आज करू शकतो, जो आपली ओळख बदलण्याची सुरुवात करू शकतो आणि आपल्याला हवं असलेलं आयुष्य घडवण्यासाठी मदत करू शकतो?